हाय हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज रविवारचा दिवस होता, सुट्टी असते मिस्टरांना, पण त्यांना एक काम आलं होतं, मग ते गेले होते. तर उशीर सुट्टी असली की निवांत उठणं वगैरे असलं, त्यामुळे थोडं उशिरा उठलो होतो. आणि मग नंतर त्यांना चहा वगैरे करून दिला आणि मग ते गेले. आणि त्यानंतर म्हटलं कामाला सुरुवात करावं. आणि 2-3 दिवस झाले व्हिडिओसुद्धा आलेला नाही आहे आपला, त्यामुळे म्हटलं व्हिडिओ तरी शूट करावा आज. तर इथे बघू शकता मी सकाळी म्हणजे मिस्टर गेल्याच्यानंतर लगेच सर्व कपडे काढून आणले, कारण कपडे वाळतच नाही आहेत. इथे टाक तिथे टाक असंच चालू आहे सध्या कपड्यांचं. त्यानंतर सर्व कपडे जमा केले, म्हणजे धुतलेले जेवढे येते तेवढे सर्व, आणि व्यवस्थित घडी लावून ठेवून दिले कपाटामध्ये. तर ते सर्व कपडे काढून आणले होते, तर मग ते लावून ठेवत होते. आणि तर रुद्रचंसुद्धा चालू होतं काहीतरी मधामधात. तर त्यानंतर मी सर्व कपडे व्यवस्थित लावून ठेवले आणि बेडशीट काढून घेतलं, कारण की मला बेडशीट बदलायचं होतं एक साईडचं, त्यामुळे. नंतर खुर्चीसुद्धा जागी ठेवली. त्यानंतर बघू शकता इथं म्हणजे जे अंगावर घेतो त्याच्यासुद्धा घडी करायची राहिली होती, मग ते सुद्धा करून घेतलं. आणि जास्त काही टाईम नव्हता झाला, सकाळचाच टाईम होता त्यामुळे. तर इथे तर त्यानंतर मी ते सर्व व्यवस्थित घडी वगैरे करून घेतलं, पलंगसुद्धा झटकून घेतला व्यवस्थित, बेडशीट टाकून घेतलं ते. आणि दुसरं काढून व्यवस्थित लावलं दुसऱ्या साईडचं, तर ते सुद्धा व्यवस्थित लावून घेते मी इथे. आणि इकडे या साईडचं धुवायचं होतं, त्या साईडचं कालच लावलं होतं, त्यामुळे ते काय काढायची एवढी गरज नव्हती. पण या साईडचं थोडंसं खराब झालं होतं, मग म्हटलं ते काढून घ्यावं. साईडचं मी काढून घेते व्यवस्थित आणि दुसरं लावून देते छान. आणि उशासुद्धा व्यवस्थित झटकून वगैरे ठेवून दिल्या, परत लावून जायच्या आधी. आत्ता कितीही चांगलं लावलं ना तरी रुद्र घरी असला सुट्टी तर तो 5-5 मिनटाला काढतोच उशा, त्यामुळे मग ते काही किती चांगलं लावलं तरी होतंच जशास तसं. त्यानंतर मग इथे वरचे बांबूवर मी मधात बांबू बांधलेला आहे कपडे टाकण्यासाठी, तर त्यावर कपडे होते काही, ते सुद्धा काढून आणले आणि व्यवस्थित घड्या लावून ठेवून दिले. त्यानंतर व्यवस्थित सर्व घर झाडून घेतलं, समोरचं मागचं आणि पार्किंग वगैरे सर्व, कारण की झाडूसुद्धा मारायचं बाकी होता. मग सर्व घर व्यवस्थित झाडून घेतलं एकदाचं, आणि त्यानंतरच मग बाकीचं आवरायला घेतलं. तरी तर माझं गिझरला पाणीसुद्धा चालू करून दिलेलं होतं मी, कारण की पाणीसुद्धा गरम होत होतं. पाणी गरम होईपर्यंत म्हटलं बाकीचं आपलं सर्व आवरल त्यासाठी. तर इथे व्यवस्थित झाडू वगैरे मारून घेतला. त्यानंतर बाहेर पार्किंगचंसुद्धा व्यवस्थित झाडून घेते. तर आधी बेडशीट वगैरे लावून घेतले ना, मग नंतर झाडू मारायला मस्त म्हणजे हे होऊन जातं, खाली जो काही कचरा वगैरे असला तो पडून जातो सर्व, त्यामुळे नंतरच झाडू मारायचा बेडशीट वगैरे चेंज केल्यानंतर. तरी ते पार्किंगचंसुद्धा छान झाडू मारून घेते व्यवस्थित. आणि हे मॉप होता इथे, तो की मला घरात न्यायचा होता फरशी पुसायसाठी, त्यामुळे तोसुद्धा बाहेर म्हणजे समोर काढून ठेवला, जाताना घेऊन जावं म्हटलं घरात. तोपर्यंत इथे बाहेरचं सर्व झाडून घेते. पार्किंग झाल्यानंतर लगेच मी बाहेरचं साफ करून घेतलं, म्हणजे बाहेरचंसुद्धा झाडायचं बाकी होतं, तर त्यालासुद्धा झाडू मारून घेतला. छान मोकळं अंगण आहे तर ते सुद्धा झाडून घेतलं. आणि आता पाऊस चालू आहे तर एवढी काही गरज नाही पाणी वगैरे टाकण्याची. तर फुलंसुद्धा तोडून घेतले. आणि ते वातावरण बघू शकता आमच्या इकडचं खूप छान होतं सकाळचं वातावरण. त्यानंतर मी सर्व आवरून घेतलं माझं, आणि लगेच मग देवपूजा करायला घेतली. फुलं तर येतानाच घेऊन आली होती त्यासाठी. मग नंतर लगेच माझं आवरलं, आणि माझं सर्व आवरून झाल्यानंतर देवपूजा करायला घेतली. आणि मी फ्रेश होतानाच कपडे वगैरे धुवून टाकले होते, रुद्रलासुद्धा अंघोळ घातली होती मी. तर फक्त आता कपडे वाळत घालायचे बाकी होते आणि स्वयंपाकसुद्धा करायचा होता, त्यामुळे मग पटापट तशी देवपूजासुद्धा करून घेतली निवांत. म्हणजे देवपूजा शांतपणेच करावी, मन एका जागी असलं तरच, त्यासाठी. तर देवपूजा करत आहे. त्यानंतर लगेच अशी छान अशी देवपूजा करून घेते. तर इथे मी त्यानंतर देव वगैरे छान घासून घेतले, आणि मग घासल्यानंतर पण व्यवस्थित लावून घेतले. तर त्यानंतर मी फोटो वगैरे सर्व पुसून वगैरे घेतलं होतं मंदिर, आणि कपड्यासुद्धा चेंज करून व्यवस्थित टाकून घेतलं. आणि नंतर चंदन वगैरे लावून घेतलं देवाला छान. त्यानंतर पाणी नव्हतं घेतलं त्या याच्यामध्ये, रुद्राला सांगितलं पाणी घेऊन ये, तर पाणीसुद्धा टाकून घेतलं त्यात. तर इथे बघू शकता तुम्ही मी सर्व व्यवस्थित केलं, म्हणजे व्यवस्थित चंदन वगैरे लावून घेतलं. आणि मी ते दाखवत होते तुम्हाला की कृष्णाचे ड्रेस आहेत माझ्याकडे छान म्हणून, तर ते सर्व दाखवल्यानंतर मी ते हे करत दिव्यात तेल वगैरे टाकलं, तेल टाकून घेतलं दिव्यामध्ये, आणि म्हणजे वाट लावून घेतली. आणि नंतर तेलसुद्धा टाकून घेतलं, आणि माचीस लावून छान दिवा लावून घेतला छानपैकी. आणि दिव्याच्या वातीलासुद्धा थोडंसं ओलं करून घेतलं, त्यानंतर दिवा लावला. तर दिवाबत्ती वगैरे छान लावून घेतलं. नंतर हळदी कुंकू आधी सुटाला, नंतर देवांना तर इथे छान असं सर्व देवांना हळदी कुंकू लावून घेते. आणि नंतर मग चंदन तर लावलेच होतं मी आधी, मग नंतर अगरबत्ती वगैरे लावून घेते. आणि छान असं रांगोळी वगैरे काढायची होती,
तर सर्व कामं आवरतच होते आणि रुद्रचं सुद्धा मधामधात मस्ती चालू होती, त्यासाठी त्यालासुद्धा बोलत होते. तर गळ्याला हळदी कुंकू लावायचं विसरले होते, तर त्यानंतर मी लावलं नंतर. तर इथे दिवा लावून घेतला आणि नंतर हळदी कुंकू वगैरे सर्व लावून झाल्यानंतर रांगोळीसुद्धा काढायची होती. तर इथे मी आधीवरतून अगरबत्ती काढून घेतली आणि मी जे कपाट साईडला होता ना ते इकडं केलेलं आहे थोडं, कारण मंदिराच्या साईडला, कारण की ना फ्रीजच्या आणि कपाटाच्यामध्ये गॅप नव्हता, तर तिथे सर्व ओलं राहायचं ते कपाट. तर त्यामुळे थोडंसं गॅप करण्यासाठी मी थोडंसं इकडं सरकवलेलं होतं. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आधी एवढं नव्हतं, म्हणजे मला जागा होती थोडीशी, तर मी ती जागा म्हणजे पॅक करून घेतलेली आहे, कारण की ते फ्रीज ओलं राहायचं ना, कंटिन्यू फ्रीजचा ओलावा तिथं लागायचा, त्यासाठी मी ते साईडला करून घेतलेलं होतं. तर इथे बघू शकता, तुम्हाला बोलत बोलत मी रांगोळीसुद्धा काढून घेतलेली होती आणि जो कपडा सुकवलेला होता तो मस्त घडी करून ठेवून दिला आणि ताटसुद्धा या साईडला ठेवून देते पूजेचं. तर मी बघत होते ठेवायला जागा सापडते का म्हणून. तर आता माझी देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे आणि आंघोळ करताना वगैरे कपडेसुद्धा धुवून घेतले, बाथरूम वगैरे सर्व घासून झालेले व्यवस्थित. फक्त आता स्वयंपाक करायचा आहे आणि कपडे धुतलेले वाळत घालायचे आहेत मला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सुद्धा सांगा. व्हिडिओला नक्की कंटिन्यू करा, पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला आता बाकीची कामं आवरते आणि उशीरसुद्धा झालेला आहे आणि नाही का 2-3 दिवस झाले व्हिडिओलासुद्धा गॅप पडलेला आहे, त्यामुळे म्हटलं आज शूट करावं काहीतरी थोडंसं, आणि रोज रोज काय करावं ते सुद्धा कळत नाही, त्यामुळे म्हटलं की चला आज परत शूट करूया काहीतरी. तर चला तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करते, काय करते तर आता बघते मी आधी आणि नंतर मग तुमच्यासोबत ती रेसिपीसुद्धा शेअर करते. आणि चला आता देवपूजा वगैरे सर्व तर झालेलं आहे, तर बघूया. चल कपडे धुवून घेतले ते वाळत घालते आणि मग नंतर व्हिडिओला कंटिन्यू करते. चला, तर इथे साईडलाच बकेट काढून ठेवली होती मी कपडे धुवून, नंतर कपडे वगैरे सर्व टाकून आले आणि लगेच पाऊससुद्धा चालू झाला होता. कपडे टाकल्या म्हटलं आता जाऊ द्या, भिजू द्या एकदाची, नंतर मग काढून आणावं त्यासाठी. तर इथे मी भाताची तयारी करत होते. मी बनवणार होते आज मस्त असा त्याच्या शेंगांचा भात. तर बघूया रेसिपी. तर इथे मी वॉइस केला होता, पण नंतर मग मी हे केलं, डिलीट केलं. तर इथे बघू शकता मी कांदा, कढीपत्ता, टमाटर आणि ते पावटा घेतलेला होता साफ करून, आणि लसूणसुद्धा घेतलेला होता आणि थोडासा एक बटाटा. त्यानंतर तेल गॅस चालू केला, कुकर ठेवून मस्त तेल गरम केलं. त्यानंतर त्यामध्ये जिरं, कढीपत्ता, मोहरी टाकून नंतर लसूण टाकलं. त्यानंतर मग कांदा टाकला आणि कांदा छान भाजून घ्यायचा गोल्डन कलर होईपर्यंत. त्या कांदा भाजीपर्यंत मी ते तांदूळसुद्धा धुवून घेते व्यवस्थित, छान 2-3 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे. आणि इकडे कांदासुद्धा भाजलेला होता, छान कलर आला होता त्याला गोल्डन. तर त्यामध्येच आपण टमाटरसुद्धा टाकून घ्यायचं. टमाटर छान असं परतून घ्यायचं आणि मग टमाटरसुद्धा शिजत ठेवायचं थोडंसं 5 मिनटं. आणि त्यानंतर पावटासुद्धा टाकून द्यायचं त्यामध्ये. आणि पावटा टाकल्याच्यानंतर इकडं पाणीसुद्धा गरम व्हायला ठेवलं होतं मी, ते गरमसुद्धा झालं होतं. आणि पावटा भाजल्यानंतर त्यामध्येच बटाटा टाकायचा आपण घेतलेला आणि एक वाफ काढून घ्यायची छान, म्हणजे टमाटर हे होतं, गळून जातं. आणि त्यानंतर मग सर्व मसाले टाकायचे, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, धने पावडर आणि लाल तिखट आणि थोडासा आपला गरम मसाला, हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि मस्त तांदूळ टाकून परतून घ्यायचं. आणि त्यात तांदूळवर मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची वरतून आणि वरून पाणीसुद्धा गरम केलेलं टाकून द्यायचं. जसं तुम्हाला पाणी लागेल त्यानुसार पाणी टाकायचं. तर इथे बघू शकता मी नंतर त्यामध्ये बटरसुद्धा टाकून घेते आणि साईडचा पसारासुद्धा आवरत होते. तर इथे बटर टाकलेलं आहे मी 1 चम्मच भरून फुल. आणि त्यानंतर झाकण लावून मस्त शिट्टी काढून घ्यायच्या 2. तर शिट्टी होईपर्यंत म्हटलं काय करावं, मग हे बाकीचा सर्व पसारा आवरून घेतला किचनचा. तर इथे किचनवरचा सर्व पसारासुद्धा साईडला काढून घेतला. आणि त्यानंतर लगेच रुद्राला इथं गव्हाच्या पिठाचे दिरडे, जे की मी तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलेले आहेत, ते करायला घेतलेले होते. कारण की रुद्र भात खातो पण एवढं पण आवडेल नाही, त्यामुळे म्हटलं त्याला 2 बनवावे. त्यासाठी 2 याचंच पीठ घेतलं मी, काही जास्त केलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये. तर इथे मी 2 बनवण्यासाठी घेतले. तर इथे मी तव्याला तेल लावून घेतलं, त्यानंतर पाणी टाकलं थंड करण्यासाठी आणि लगेच दिरडं टाकून घेतलं छान. तर दिरडे होईपर्यंत, दिरडे शिजायला टाईम लागतो म्हणजे होण्यासाठी, तर त्या होईपर्यंत म्हटलं आपलं दुसरं काम आवरावं. तर इथे भांडेसुद्धा होते बेसिनमध्ये थोडे चहाचे आणि आत्ता स्वयंपाकाला तयारी केलेले म्हणजे जे घेतले होते ते. तर ते सर्व भांडी व्यवस्थित घासून घेते आणि मध्यात दिरडेसुद्धा व्यवस्थित हे करत होते, म्हणजे पलटून घेत होते, आलटून पलटून छान भाजून घेत होते. तर इथे एक झालं होतं, नंतर परत दुसरंसुद्धा करायला घेतलं.
तर दुसऱ्याला तवा जास्त गरम होता त्यामुळे जास्त दुपट असा धूर उरला. तरी ते नंतर पाणी वगैरे टाकून छान दुसरंसुद्धा टाकून घेतलं आणि उरलेली भांडीसुद्धा घासून घेतली आणि पटापट अशी भांडी धुवूनसुद्धा घेतली. आणि अधूनमधून त्याच्याकडेसुद्धा गॅसकडेसुद्धा लक्ष होतं. आणि इकडे कुकरच्या शिट्ट्यासुद्धा आपल्या चालू होत्या. म्हणजे एक शिट्टी झाली होती बहुतेक का चालू झाली होती आणि दुसरी होणार होती आता एवढ्यात. 2 शिट्ट्या झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून टाकला मी. 2 शिट्ट्यामध्ये भात छान होतो आणि मोकळा करायचा असेल तर 2 शिट्ट्या भरपूर होतात. तर त्यानंतर मी बघू शकता 2 धिरडे करून घेतले आणि भांडीसुद्धा घासून घेतली आणि रुद्राला लगेच खायला घ्यायला हे केलं. इथे चारायला घेतलं आणि तुम्हाला मी म्हटलं होतं उशा बघू शकता तुम्ही कशा पाडलेल्या आहेत त्याने. तो घरी असला की उशा जागेवर राहतच नाहीत. म्हणजे उशा असो का त्याचे खेळणे असो काहीसुद्धा कितीही ठेवलं तरी तो काढतो परत. तर जाऊ द्या एकच दिवस घरी असतो म्हणून मग काढू देते. तर इथे बघू शकता त्याला खाऊ घालण्यासाठी इथे खेळावं लागतं त्याच्यासोबत. तर त्याच्यासोबत त्याचं होमवर्कसुद्धा बाकी होता. मग त्याला म्हटलं करत बस तू, मी तुला चारते. तर त्याला थोडंसं हे केलं आणि ते बघतसुद्धा होते मी की काय आहे काय नाही म्हणून. त्यानंतर बघू शकता आपला पावट्याचा भात छान झालेला आहे. तर इथे मस्त असा भात तयार झाला होता आपला आणि किती मोकळा आणि छान झाला होता. तर टेस्टसुद्धा एक नंबर झाली होती. तर तुम्हीसुद्धा बनवून बघा नक्कीच. तर इथे आम्ही जेवण वगैरे करून घेते मी आणि त्यानंतर मग डायरेक्ट आता आमचं जेवण वगैरे सर्व आवरलेलं आहे आणि जेवणाचे थोडेसे भांडे आहेत मी आधी घासले होते जे की आधीचे होते ते चहाचे वगैरे थोडेसे आहेत 2 ताट आणि ते. तर ते आता मी नंतर घासेल झोपेतून उठल्यावर नंतर. तर आता थोडा वेळ आराम करते कारण की आता भरपूर टाईम झालेला आहे. 2 वाजले असतील बहुतेक, 1:30 वाजलेला आहे 1:30. तर त्यानंतर आता कामं तर सर्व आवरलेली आहेत. आता थोडा वेळ आराम करायचा आणि पाऊस बाहेर खूप चालू आहे आमच्या इकडे. तर पावसाचं वातावरण असलं तर कसं शांत झोपून राहावं असं वाटतं. तर त्यासाठी तर पाऊससुद्धा चालू आहे आणि कपडे बाहेर टाकलेले आहेत. तर ते सुद्धा काढून आणून ठेवते कारण की पाऊस थोडा थोडा येतो आणि लगेच जातो. पुण्यामध्ये पाऊस थोडा जास्तच आहे. तर तुम्हाला तर माहितीच असेल, न्यूजवर बघतच असाल. तर पुण्यामध्ये पाऊस खूप चालू आहे. म्हणजे येतो जातो येतो जातो असं चालू आहे. तर त्यासाठी झोपायच्या आधी कपडे वगैरे सर्व काढून आणते आणि बाहेर टाकते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.